महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। नंदुरबार लोकसभा क्षेत्र के सांसद एडवोकेट गोपाल पाडवी ने नंदुरबार जिला अस्पताल का औचक दौरा कर अस्पताल प्रशासन और अस्पताल में दी जा रही सेवा और सुविधाओं का जायजा लिया। इस दौरान अस्पताल में भर्ती मरीजों, उनके परिजनों और कर्मचारियों ने उनके समक्ष विभिन्न समस्याएं और शिकायतें रखी। इन सभी समस्याओं के समाधान के लिए जिला अस्पताल के डीन, सरकारी मेडिकल कॉलेज और जिला अस्पताल के शल्य चिकित्सक से चर्चा की गई। खरं तर मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काय चाललंय ते पाहणी करण्यासाठी आलो होतो। आम्ही जनरल वॉर्डमध्ये पाहणी केली, त्याचबरोबर सर्जिकल वॉर्डमध्ये पाहणी केली। काही जागी मला वाटतं पाण्याची पण सोय होत नाही आहे, वॉटर फिल्टर त्याची सर्व्हिसिंग झाली की नाही झाली त्याच्याबद्दल पाहणी करत होतो। त्याचबरोबर पेशंटना कशा पद्धतीने ठेवलं जात आहे, त्यांना अटेंड केलं जात आहे की नाही, डॉक्टर येत आहे की नाही, स्पेशलिस्ट डॉक्टर येत आहे की नाही, त्या पाहणी करण्यासाठी आम्ही आज आलो होतो। त्याचबरोबर ब्लड बँकची स्वतः पाहणी केली। मला वाटतं फक्त एकच पीआरओ आहे, तर मी संबंधित अधिकाऱ्यांनाही सांगितलं की एक्स्ट्रा पीआरओ ठेवण्यात यावं। त्याच्याने जे पण व्हॉट्सॲपवर असेल का कॉलवर असेल, SMS वर असेल, ज्याची मागणी असेल त्याला ब्लड बँक लवकर भेटू शकतं। एक असंही मला सूचना भेटली तिकडचे संबंधित डॉक्टरकडून की A+ पॉझिटिव्ह, AB+ पॉझिटिव्ह, AB+ निगेटिव्ह ह्याची ब्लड कुठेतरी कमी असतं। तर मला वाटतं की लोकप्रतिनिधी म्हणून, खासदार म्हणून निश्चितपणे ज्यांचे A+ ग्रुप आहे त्यांनी डोनेशन करावं। ब्लड डोनेशन करणं खूप महत्त्वाचं आहे, का सिरियस पेशंट येतात तेव्हा ब्लड भेटत नाही, तर असे अनेक विषय येतात। त्याचबरोबर मेडिकल कॉलेजचे डीन होते राठोड साहेब आहे, प्लस सिव्हिल सर्जन ज्यांना चार्ज दिला आहे डॉक्टर नागेश पाडवी आहे। तर मला वाटतं निश्चितपणे मला वाटतं की आम्हाला अनेक विषय घ्यावा लागेल, चर्चेत घ्यावा लागेल। CT स्कॅनचे डिपार्टमेंट पाहिलं, त्याच्याबरोबर एक्सरे मशीनचे पाहिलं। एक्सरे मशीन में मला वाटतं एक नवीन 2 मशीन आणले गेले आहे। तर निश्चितपणे ह्याच्यावरती मला वाटतं बऱ्यापैकी पेशंटना ट्रीटमेंट दिली जाते। 50 पेशंट पर डे बेसिसवर मोर दॅन 50 to 70 पेशंट्स यांची इथे तपासणी केली जाते आहे। MRIचं जे ॲडव्होकेट KC पाडवी साहेब जेव्हा पालकमंत्री होते त्यांनी 12 कोटी मंजूर केले होते, पण मला वाटतं MRI मशीनसाठी जागा उपलब्ध नाही आहे आणि ते जे स्ट्रक्चर झालं आहे ते चुकीच्या पद्धतीने झालं आहे। संबंधित डॉक्टर साहेबांबरोबर चर्चा झाली कि स्ट्रक्चर मोटा असायला पाहिजे। जिला अस्पताल में कई समस्याएं पाई गई है और सबसे बड़ी बात यह है कि बड़े पैमाने पर रिक्त पदों की समस्या पाई गई है। सांसद ने यह भी कहा है कि वे इन रिक्त पदों के साथ साथ ही अन्य समस्याओं के तुरंत समाधान के लिए राज्य सरकार से प्रयास करेंगे। नंदुरबार लोकसभा क्षेत्र के सांसद गोपाल पाडवी ने नंदुरबार जिला अस्पताल का औचक दौरा कर जिला अस्पताल में मरीजों की समस्याओं और अन्य मुद्दों के बारे में जाना। इसके साथ ही अस्पताल में कई समस्याओं की भी जानकारी ली गई और सांसद गोपाल पाडवी ने यह भी कहा है कि इन समस्याओं का तुरंत ही समाधान करने का प्रयास किया जाएगा। महाराष्ट्र बुलेटिन के लिए प्रवीण बोरसे, साकरी, नंदुरबार। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।